नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुडार्थ दीपिका बाबाजी महाराज पंडित भाग 99 तात्पर्य मन व बुद्धी शुद्ध झाल्या वाचून आत्मबोध होत नाही हाच या सगळ्याचा अर्थ. पहावयाची वस्तू दिसेपर्यंत दीपाचा उजेड मदत करत असेल तर ती वस्तू सापडण्याला कोणती अडचण येणार. पहायची वस्तू दिसेपर्यंत जर दिव्याचा उजेड मदत करत असेल तर वस्तू सापडण्याला अजून दुसरी कोणती अडचण येणार. त्याप्रमाणे वृत्तीत ब्रह्ममयता येईपर्यंत ज्याचे वैराग्य दृढ आहे त्याला मार्ग चुकण्याचे कोणतेच भय राहणार नाही. म्हणून जो वैराग्यासह अभ्यास करतो तोच आत्मलाभास योग्य आणि तोच भाग्यवान समजावा. हेच वैराग्याचे चिलखत घालून साधक अद्वैत स्वरूप निर्विकल्प समाधी रूप असलेल्या राजयोग रूपी घोड्यावर बसलेला असतो. हेच वैराग्याचे चिलखत घालून साधक अद्वैत स्वरूप निर्विकल्प समाधी रूप असलेल्या राजयोग रूपी घोड्यावर बसलेला असतो. ऐसी वैराग्याची अंगी बाणुनिया वज्रांगी राजयोग तुरुंगी आरूढला. तुरुंगी म्हणजे घोडा. निर्विकल्प समाधी सर्व योगामध्ये श्रेष्ठ असल्यामुळे तिला राजयोग म्हणतात. जीव व शिव यांचे ऐक्य म्हणजे योग. शंकराचार्याच्या योगतारावली ग्रंथात ते म्हणतात की जेव्हा राजयोगी साधक ब्रह्मस्वरूप होतो त्याच्या दृष्टीला लक्ष्याची गरज राहत नाही. चित्ताला ध्येय वस्तूच्या ठिकाणी लावावे लागत नाही. त्याला देशाचे व काळाचे भान नसते. देश म्हणजे कोणता वैयक्तिक भारत वगैरे असं नाही. त्याला देशाचे आणि काळाचे भान नसते. त्याला प्राणायामाची गरज उरत नाही. ध्यान धारणा प्रत्याहार इत्यादी कष्ट करावे लागत नाहीत. बरे असो. तात्पर्य चिंतन मार्गी असो किंवा योग मार्गी असो वैराग्य हे हवेच. या राजयोग रूपी घोड्यावर बसलेल्या साधकाच्या विवेकाच्या मुठीत ध्यान रूप अशी बलवान तलवार किंवा खड्ग असते. त्याने तो जे काही लहान आहे मोठे आहे दृष्टीला दृश्य म्हणून वाटते त्याचा हा संहार करीत सुटतो. वस्तूविषयी लहानपण थोरपण गेल्यामुळे त्याला समदृष्टी आलेली असते. त्यामुळे दृश्य लयाला जाते. अशा प्रकारे अंधारात प्रवेश करावा तसा संसाररूपी रणांगणात मोक्षरूपी विजयश्री वरण्याकरता तो साधक चाल करून जातो. ऐसेनी संसार अरण्यात अंधारी सूर्य जैसे असे जात मोक्ष विजयश्री वैरत होवाया लागी. या रणभूमीवर साधकावर जे जोरदार हल्ले करतात त्यात सर्वात मुख्य असतो देह अहंकार. हा अहंकार त्याला मेल्यावरही सोडत नाही व जन्मल्यावरही सुखाने राहू देत नाही व सतत हाडांच्या खोड्यात म्हणजे देह म्हणजेच मी या भावनेत अडकून ठेवतो. हे अर्जुना या अहंकाराचा देहरूपी किल्ला हा मुख्य आधार आहे. तयाचा देहदुर्ग हा थारा. जीवाला मी देह आहे असे जे वाटते हाच खरा अहंकाराचा आधार असतो. विवेकाने अहंकार नष्ट झाला की शत्रूचा पाडाव झालाच म्हणून समजा. पण तो दुसरा शत्रू बळ याला मारतो. बळ म्हणजेच आसक्ती भाव. ही आसक्ती मुळातच सुंदर असते. विषयाचे नाव घेताच हिचा कामभाव
चौपटाहून अधिक होतो व शेवटी हिच्यामुळेच साऱ्या जगाला मृतावस्था प्राप्त होते. हिच्यामुळेच देहाला विषय वस्तूसाठी जन्मापासून मृत्यूपर्यंत धावाधाव करावी लागते. ही आसक्ती म्हणजे देह इंद्रियांना बाह्य वस्तूपासून मिळणाऱ्या सुखांना जखडून टाकणारी विलक्षण शक्ती आहे. ही सर्व दोषांची राणीच आहे. ही ध्यानरूपी खड्गाचा किंवा तलवारीचा घाव कसा सहन करणार? कारण ध्यानमग्न असणाऱ्याला बाह्य जगाचा विसर पडतो. नंतर साधक दर्परूपी शत्रूचा नाश करतो. हा दर्प नुसता सुखाचा अंगरखा किंवा बुरखा घालून व्यर्थच गरजत असतो. हा दर्प नुसता सुखाचा अंगरखा किंवा बुरखा घालून व्यर्थच गरजत असतो. हा साधकाला सन्मार्गाहून दूर नेऊन अधर्माच्या अरण्यात भटकवतो व शेवटी दारुण दुःखाच्या तोंडी देतो. जसे कुणा एकाला व्याघ्राच्या तोंडात ढकलावे तसे. नंतरचा शत्रू म्हणजे क्रोध. या क्रोधाचे नाव ऐकताच मोठमोठ्या ऋषीमुनी तपस्व्यांचा थरकाप होतो. या क्रोधाचे खरे मूळ कामात दडलेले आहे. हा काम म्हणजे असा असतो की जसा जसा हा आपण भरतो तसा तसा हा रिकामा होत जातो. म्हणजे त्याची अधिक अधिक ही मागणी चालूच असते. यालाच साधक प्रथम नष्ट करून होत्याचा नवता करून टाकतो. मूळच तोडले की शाखाही तुटतात. तसे कामाचा नाश झाला की क्रोधाचाही नाश होतो. तात्पर्य कामवैरी युद्ध हत झाला की क्रोधाचेही आयुष्य संपते. मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोदसे. काम नाशले नि नाशे जैसा क्रोध. आता परिग्रह शत्रू याविषयी ऐक. एखादा समर्थ मनुष्य जसा ज्या माणसाला खोड्यात अडकवायचे असते त्याच्याच डोक्यावर त्याला अडकवणाऱ्या खोड्याचे ओझे लादून वधस्तंभाकडे आणतो, तसा हा समर्थ परिग्रह शत्रू माणसाची गत करतो. हा देहाला निरनिराळे उपभोग घ्यायला लावून रोग इत्यादींनी खिळखिळा करून टाकतो. त्यामुळे तो उपभोग भावनेच्या खोड्यात सतत अडकलेला राहतो. ही उपभोग भावना साधकाच्या बुद्धीवर ताबा मिळवते व आपली वाटचाल अशीच चालू राहावी म्हणून साधकाच्या हाती ममत्वाची काठी देऊन त्याला कष्टाने चालणे हे बाध्य करतो. मग निसंगी मनुष्य शिष्य मठ शास्त्र इत्यादीचा पसारा वाढवतो. खेचरी वगैरे मुद्रेचे प्रदर्शन करून आपले महत्व वाढवण्याच्या नादी लागतो. हा सर्व परिग्रहाचाच पाश आहे. कोणी एखादा कुटुंबाचा त्याग करून जंगलात गेला तरी कुटुंबाच्या रूपाने असलेला परिग्रह जंगलात राहणारा मी या रूपाने प्रगट होतो. मी वनवासी संन्यासी आहे हा बंध तेथे आहेच. हीच गोष्ट विवस्त्र राहिले तरीही, कारण इथेही मी वस्त्रे पांघरत नाही या भावनेचा पाश हा असतोच. उघड्या वागड्या शरीराच्या प्रदर्शनाच्या रूपाने हा पाश डोकावतोच. घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होऊनी अवतरे, नाग वियाही शरीरे लागला आहे. अशा प्रकारे दुर्जय परिग्रहाला साधक जिंकतो. मग 13व्या अध्यायात अमानित्वादी इत्यादी गुणांचे समुदाय त्याला राजपद देऊन त्याचे साधक त्याच्या परिवारात राहून त्याचे सेवक होतात, त्याचे मांडलिक होतात. जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्थावश होऊन पावलोपावली त्याच्यावर सुखाचे निंब लोण उतरवित राहतात. या भेदभावरूपी प्रमदा त्याची आनंदरूपी पुष्प संभाराने पूजा बांधतात. त्याच्या पुढे चालणारा विवेकरूपी चोपदार हातातील बोधरूपी दंडाने दृश्य जाताची गर्दी बाजूला करत राहतो. सर्व दृश्य जात त्याच्या ज्ञानदृष्टीने लयाला गेले असते व योग मार्गात सप्त भूमिका म्हणून ज्या आहेत त्या आरती ओवाळण्याला त्याला सामोऱ्या येतात. त्याच्या समवेत अनेक ऋषी वृद्धी सिद्धींचे समुदाय ते सर्व त्याच्यावर पुष्पवृष्टी करून
त्या जणू पुष्पजलाने त्याला स्नान घालतात. ब्रह्मेक भावनेचा स्वयंप्रकाशी प्रदेश असा जवळजवळ येऊ लागला की त्याला तिन्ही जगात सर्वत्र आनंदच पसरला आहे, भरला आहे असा अनुभव येतो. त्यावेळी अर्जुना समभावामुळे त्याला हा माझा मित्र, हा माझा शत्रू असे म्हणण्याला काही उरत नाही. इतकेच काय, पण कोणत्याही निमित्ताने त्याने माझे असे म्हटले तरी ते सर्व दुजेपणाचे ठरत नाही, कारण तो स्वतःच अद्वैत स्वरूप झालेला असतो. अर्जुना, याप्रमाणे तो आपल्या एकत्वाच्या भावनेमुळे सर्व विश्वाला कवटाळतो, म्हणून त्याला कशाविषयीच ममता नसते. माझे असे वेगळे काही नसतेच. अशा प्रकारे सर्व शत्रू समुदाय जिंकल्यानंतर त्याला योगरूपी घोडा आपोआप स्थिर होतो. त्याचा योगरूपी घोडा आपोआप स्थिर होतो. मग तो वैराग्याचे अंगात बळकट घातलेले चिलखट घटकावर ढिले करतो. आता ध्यानरूपी तलवारीने ज्याचा नाश करावा असे दुसरे दृश्य रूपाने समोर काहीच नसल्यामुळे तो वृत्तीचा ही हात झिडकाडून देतो. थांबण्याचे ठिकाण आले की धावणारे पाय थांबतात. तशी ब्रह्मप्राप्ती झाली की अभ्यास आपोआप थांबतो. समुद्राला मिळताच नदीचा वेग मंदावतो. पतीचे गाठ पडताच कामिनी शांत होते. केळे आले की केळाच्या झाडांची वाढ खुंटते. त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार झाला की साधनरूपी हत्यारे हातातून गळून पडतात. सर्व साधन मार्गाला ओहोटी लागते व वैराग्याची जणू सांज वेळ, ध्यानाच्या अभ्यासाचे वार्धक्य किंवा योगाच्या फळाची परिपक्व दशा अशी ही संपूर्ण शांती त्याच्या ठिकाणी अवतरते. पौर्णिमा व चतुर्दशी यामध्ये चंद्रबिंबात जितका उणेपणा असतो किंवा 16 कशी व 15 कशी सोन्यामध्ये जितके अंतर असते, किंवा जे पाणी वेगाने सागरात शिरते ती गंगा व तेच पाणी सागरात स्थिर दिसले की तो सागर, यात जितके अंतर असते तितकेच अंतर साधकाची योग्यता व त्याचे ब्रह्ममय होणे यात असते. म्हणजे जवळजवळ काहीच फरक नाही. प्रत्यक्ष ब्रह्म होण्याआधी केवळ ब्रह्माजवळ आल्यामुळे जो आनंद होतो ही स्थितीच ब्रह्म होण्याची योग्यता होय. हीच खरी शांती होय. अर्जुना, ब्रह्मरूप झालेला पुरुष अंतःकरणात नेहमी आनंदीच असतो. तो कशाचेच दुःख करत नाही आणि कशाचीच इच्छा धरत नाही. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समबुद्धी ठेवून तो मलाच प्राप्त होतो. स्वयंपाक झाला की अग्नी विझवला जातो किंवा स्वयंपाकाचे श्रम संपले की रांधणारी स्त्री सुटकेचा श्वास टाकून शांत व प्रसन्न होते. शरद काळातील नदी पावसाळ्यातील चढ उतार टाकून शांतपणे वाहत असते. गाणे संपले की साथीची वाद्येही हळूहळू मौनातात. त्याप्रमाणे आत्मजागृतीच्या प्राप्तीसाठी घेतलेले कष्ट, समता आणि शांतता याचा अनुभव आला की शांत होतात, संपतात. तैसा आत्मबोधी उद्यम करिता होय जे श्रम, तोही जेथे शम होऊनी जाय. व तो साधक मग प्रसिद्ध आत्मबोधानंद अशा नावाची अवस्था भोगतो. सर्वत्र आत्मबुद्धीच झाल्यामुळे तो कशाचेच दुःख किंवा कशाचीच इच्छा करत नाही. सूर्य उगवला की नक्षत्रे आपली प्रभा हरवून बसतात. तसा आत्मानुभव आला की प्राणी मात्रातील भेदात्मक प्रतीती मोडीत निघते, निकालात निघते आणि सर्वत्र अद्वैताची अनुभूती येते. पाटीवर काढलेली अक्षरे हाताने पुसून टाकता येतात. त्याप्रमाणे केवळ ज्ञानदृष्टीने सर्व दृश्यातील भेदाभेद नाहीसे होतात. पाटीयेवरील अक्षरे जैसी पुसता येती करे, तैसी हारपती भेदांतरे तयाची या दृष्टी. तात्पर्य, आत्मजागृती वाढू लागली की सृष्टीमधील रंगरूप आकार यांनी आलेले भेदात्मक फसवे पण टाकले जाते व त्याच्या दृष्टीला पाटीवरील अक्षरे हाताने पुसल्यानंतर जशी नुसती कोरी पाटी दिसते, तशी भेदभावना पुसल्यामुळे ती भेद भावना मात्र आता कुठेच दिसत नाही. त्याला सर्वत्र केवळ परमतत्वच दिसू लागते.
मग अन्यथा म्हणजे चुकीच्या ज्ञानामुळे ज्या जागृती व स्वप्न अवस्था निर्माण झाल्या त्या दोन्ही अवस्था अव्यक्तात लीन होतात. मग तेही मूळ अज्ञान जसा जसा बोध वाढत जाईल तसे तसे नाहीसे होते आणि पूर्ण बोधात गडप होते. म्हणजे जसे जसे ज्ञान वाढू लागते तसे तसे अव्यक्त हे आटू लागते व पूर्ण बोध झाला की सर्व नाहीसे होते. भोजन सुरू असताना प्रत्येक घासाबरोबर भूक कमी 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 होत जाते आणि तृप्ती आली की भूकच उरत नाही. जागे होऊ लागले की झोपेचा अंमल हळूहळू कमी होतो आणि पूर्ण जाग येताच झोपच उरत नाही. पौर्णिमेची गाठ पडली की चंद्राची वाढ खुंटते. त्याच्या शुक्ल पक्षाकडे चालू असलेला प्रवास संपतो. तशा प्रकारे मग मुळात अज्ञानी व अज्ञानाच्या संगतीत असलेला तो सर्व दृश्य जगत केवळ भगवंत आहे हे जाणतो. असा ज्ञानाचा अनुभव त्याला हळूहळू येऊ लागला की हे अर्जुना, माझ्यात येऊन तो मिसळतो. तात्पर्य, जितके ज्ञेय म्हणून असेल ते सर्व अद्वैत ज्ञानाने नाहीसे होऊन तो माझ्याशी एकरूप होतो तेव्हा अज्ञान समूळ नाहीसे झालेले असते. तैसा बोध जात गिळत बोध बोधे ये मज आत मिसळला तेच साध्यांत अबोध गेला. कल्पांतांचे वेळी नदी, सिंधू, ओघ असे वाटणारे जलतत्वाचे विभाग पार नष्ट होऊन हा ब्रह्मस्तंभ सर्व जलमय होते. नदी व समुद्र यांच्या सीमा नाहीशा होऊन ब्रह्मांडात पाणीच पाणी होते. घडा किंवा माठ फुटला की त्यातील आकाश सर्व आकाशाशी एकरूप होते. जळत राहणारे लाकूड हळूहळू काष्टात टाकून वन्नीच होत राहते किंवा मुशीत टाकल्यावर लेण्यांचे नामरूपादीमुळे भिन्न वाटणारे म्हणजे अलंकाराचे नामरूपादीमुळे भिन्न वाटणारे अंगठी, बांगडी, गोठ वगैरे वगैरे आकार सर्व जाऊन सर्व एकरूप असे सुवर्णच होते. जसे जागे झाल्यावर स्वप्न पाहणारा जाऊन आपण केवळ आपल्यासह एकटेच उरतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला माझ्याशिवाय त्याच्यासह दुसरे काहीच उरत नाही. अशी माझी चौथी भक्ती अर्जुना त्याला प्राप्त होते. स्वतःच्या अस्तित्वाचेही भान न उरता केवळ मज परमात्मा व्यतिरिक्त अन्य काहीच प्राप्ती न होणे ही चौथी भक्ती होय. तसे पाहिले तर भक्ती ही तिसरी नाही, दुसरी नाही, पहिली नाही. माझ्या ब्रह्मरूप सहजावस्थेलाच भक्ती हे नाव आहे. तसे पाहिले तर ही चौथी भक्ती नाही, तिसरी नाही, दुसरी नाही, पहिली नाही. माझ्या ब्रह्मरूप सहजावस्थेलाच भक्ती हे नाव आहे. पै माझी या सहज स्थिती भक्ती नाम. ही माझी भक्ती नामक सहस्थितीच अज्ञानालाही प्रकाशित करून राहते. वस्तुतः माझे जे खरे रूप आहे ते न दाखवता भलत्याच रूपात म्हणजे मूर्तीत वगैरे प्रतिमेत वगैरे मला दाखविणारे जे अज्ञान असते त्याचा अंधार नाहीसा करून हे जे आसमंतात सर्वपणे असणारे सर्व आहे तेच माझे खरे रूप आहे असे समजून घेऊन त्याचा अनुभव जी आणून देते ती माझी सहज स्थिती होय. ज्या ठिकाणी ज्याला जे पाहिजे ते त्या ठिकाणी तसेच स्वभावता असते. हे त्या सहज स्थितीचा अंतात उदय झाला म्हणजे समजते. हे त्या सहज स्थितीचा अंतःकरणात उदय झाला म्हणजे समजते. तात्पर्य, जे जे तो पाहू लागतो ते तेच आहे असे या अखंड चित्त प्रकाशारूपी सहजावस्थेमुळे कळते. ज्याप्रमाणे स्वप्नाचे दिसणे किंवा न दिसणे हे आपल्याच अस्तित्वावर अवलंबून आहे त्याप्रमाणे विश्वाचे असणे किंवा नसणे ज्या एका प्रकाशावर म्हणजे चित्तवर अवलंबून आहे तोच माझा सहज प्रकाश म्हणजे चिद्रूपता आहे. ही भक्ती नावाने ओळखली जाते. एवढेच. हीच अर्थाच्या ठिकाणी उत्कट इच्छेच्या रूपाने असते. जिज्ञासूच्या लिखाणी जिज्ञासूचा विषय या रूपाने असते आणि अर्थाच्या रूपात मला अर्थरूप करण्याच्या प्रयत्नात असते. या जगाचे मूळ कारण वा कोडे किंवा या जगताचे सत्य स्वरूप काय आहे हे ज्याला समजावायचे असे वाटते त्याची ती तीव्र इच्छा मीच असतो. आणि अर्जुना, त्याला ते कोडे सोडून दाखवून त्याचे त्याला मिळालेले उत्तरही मीच होतो. किंवा अज्ञानाने कुणी माझी फक्त पूजा करतो
तेव्हा त्याच्यावरही द्रष्टा जीव म्हणून मीच असतो. तोच मी त्याला बाह्य स्वरूपात दिसावयास पाहिजे म्हणून सगुण मूर्तिरूप होऊन मूर्तिरूपाने किंवा दृष्टीरूपाने त्याच्या पुढे उभा पण राहतो. येथे हे मात्र विसरू नकोस की एकटे एकच असलेले तोंड आरशात पाहिले तर दुसरे तोंड आहे असे वाटते, पण हा दुसरेपणाचा आभास आरसा करतो. दृष्टीला दिसणारा चंद्र खरा तर एकच, पण तिमिर रोग असला की तो रोग चंद्राला 2 रूपात दाखवतो. याप्रमाणे दृश्य करणारा सर्वत्र सर्वदा एकटा एक मीच असूनही आपल्या व्यर्थ अज्ञानाने मला अनेक दृश्य रूपात विभागतो. याप्रमाणे अर्जुना, सर्वत्र माझा मीच माझ्याकडून आकलन केला जातो, पण दृश्यत्व हे खोटे असून केवळ अज्ञान वशतेमुळे आले आहे हे समजताच प्रतिबिंब ज्याप्रमाणे आपल्या बिंबात एकरूप व्हावे त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य दर्शन संपते. ते अज्ञान आता फिटले, माझे दुष्टत्वमज भेटले. निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे. एका आत्मवस्तूशिवाय दुसरी वस्तूच नाही. एका आत्मवस्तूशिवाय दुसरी वस्तू नाही. दृश्याच्या अपेक्षेने द्रष्टा उदय पावला आहे. तसे पाहता द्रष्टा शब्दच चुकीचा आहे, कारण दृश्याला स्वतंत्र सत्ता नाही, पण शब्दाचा वापर करावा लागतो. त्याला काय करावे? आत्मस्वरूपाच्या सच्चिदानंद धर्माहून विलक्षण अशा अचित जड व दुःखरूप दृश्याचा अज्ञान निवृत्तीनंतर निराश होतो. म्हणजे दृश्याचे स्वरूप हे द्रष्टा स्वरूप आत्मस्वरूपाच्या लक्षणाचेच भासू लागते. बिंब व प्रतिबिंबाला बिंबाहून अलग अशी सत्ता राहत नाही. त्यामुळे प्रतिबिंब नाहीसे होताच ते आपल्या मूळच्या बिंबातच विलीन होते. त्याप्रमाणे ज्ञान आणि आनंद याचे स्वाभाविक स्फुरण होऊन जो दोनपणाचा भास पाण्यावरील तरंगाप्रमाणे निर्माण होऊन द्रष्टा दृश्य असा भास निर्माण होतो. वस्तुतः द्रष्टा स्वरूप अशा आत्मशक्तीचाच तो विलास असतो. मात्र अज्ञानामुळे हा दोनपणाचा विलास विभिन्न सत्तात्मक भासून द्वैतात परिणित होतो व अधिष्ठान रूप आत्मस्वरूपाचा विसर पडून सच्चिदानंदाच्या विरोधी धर्माचे दृश्य भासायला लागते. यालाच आपण जगत असे दुसरे नाव देतो. नमस्कार.